वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बापू, 184 योन्या आहेत. त्या 184 योन्या ज्या जीवाला प्राप्त झाल्या, त्या प्राप्त झाल्यानंतर आपल्याला 4 गरजा आपल्या पुढे आहेत: आहार, भय, निद्रा आणि मैथुन. आहार हे आपली कमजोरी आहे. आपण आहार जर घेतला नाही तर आपण मृत्यू येऊ शकतो. आपल्याला कमजोरी ती घ्यावाच लागतो. भय जर आपल्याला वाटलं नसतं, भय ही एक देखील आपली कमजोरी आहे. प्रत्येक माणूस भयभीत आहे. प्रत्येक माणसाला भीती वाटते. प्रत्येक जीवाला भीती वाटते. वाघाला पण भीती वाटते, सिंहाला पण भीती वाटते. कारण देवानं त्या डाकराम सुकणीला व्याघ्र विद्रावण केलं आणि तो पळून गेला असं वाघ. त्याला पण भीती वाटते. भीती हा माणसाची कमजोरी आहे. भीती वाटते. आणि आहार, भय, निद्रा जर घेतली नाही, निद्रा ही पण आपली कमजोरी आहे. ती निद्रा ही गरज आहे, कमजोरी. ती जर घेतली नाही तर माणूस येडपिसं होऊ शकते. आणि मैथून बी केलं नाही तरी देखील माणूसाला स्वस्थता मिळत नाही. माणूस हा म्हणजे येडापिसा होऊ शकतो, पागल होऊ शकतो. तर अशा ह्या 4 गरजा आहेत. त्यापैकी एक भय आहे. तर भय माणसाला आहे, पण ती कमजोरी आहे माणसाची. भय ही एक कमजोरी. तर ते भय आपण धरलं न पाहिजे. जर आपण चांगल्या गोष्टी करत असतो, आपण योग्य मार्गाने जर चालत असतो, तर आपल्याला काय भीती? काही भीती करण्याची गरज नाही. आणि आपण तर परमेश्वराचे लेकरं आहोत, तर आपल्याला तर भीतीच नसायला पाहिजे. कारण हे जगत आमच्या परमेश्वराचं आहे. भीती आपल्याला वाटायला न पाहिजे, पण ती वाटते. कारण आपण त्याप्रमाणे वागत नाही. आपल्याला पोलीस दिसला चोराला की चोराच्या मनात धडकी भरते पोलीस दिसल्यावर. पण जो निरपराध माणूस आहे त्याला किती 10 पोलीस जरी दिसले तरी त्याला काही फरक पडेल का? नाही. जो गुन्हा करीन त्याला भीती वाटते. परंतु मग गुन्ह्यानंच तो गुन्ह्यातूनच पुढं मग भीतीचं वातावरण तयार होतं आणि भीती वाटते. तर आपण संसारामध्ये प्रत्येक गोष्ट करत असतो, तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये भीती आहे. तर कोणाला भोगे रोग भय. भोग जर तुम्हाला प्राप्त झाला, समजा तुम्ही एकच गोष्ट नेहमी खाऊ लागली. आंबे तुम्हाला आवडतात, किती बी आंबे खाल्ले तुम्ही. गूळ तुम्हाला आवडतो, किती गूळ खाल्ला तर गुळाचा परिणाम विपरीत होऊ शकतो. भोगे त्यानं तुम्हाला रोग होऊ शकतो. भोगे रोग भयम. भोगामध्ये जरी तुम्हाला भोग मिळाला, भोग तर मिळत नाही लोकांना. मग सहजासहजी कर्म चांगले असले तरच आपल्याला चांगला भोग भोगायला भेटतो. परंतु चांगला कर्म नाहीत तरी भोग भोगायला भेटत नाही आपल्याला. पण जरी भेटला, पंडूराजाला भोग भेटला भोगायला, देव चांगला असं द्यायचं. तर भोग भोगायला भेटला. 2 पत्न्या होत्या, माद्री आणि कुंती. आणि त्याला राज्याची गरज, म्हणजे राज्याच्या रक्षणाची त्याला गरज नव्हती. ते भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते. हे असे लोक होते, ते आपण मग त्याचा राज्याचा म्हणजे रक्षण करत होते. यायला तेवढी त्याची गरज नव्हती, तेवढी भीती नव्हती. म्हणून ते सुखामध्ये लीन झाले. सुखाच्या याच्यामध्ये ते हे झाले. आणि सुख भोगून ते भोग भोगून त्याला क्षय नावाचा रोग झाला. भोगे रोग भय. भोगामध्ये त्याला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. असं भोगामध्ये तुम्हाला भोग मागायला मिळाला तर रोगाचं भीती आहे. भोगे रोग भय सुखे क्षय भय. एखाद्याला सुख प्राप्त झालं तर सुखामध्ये त्या सुखाचा क्षय होत असतो. आणि ते सुखाचा क्षय होण्याची भीती माणसाला असते. सुखे क्षय भयम वित्तेषु राज्ञे भयम. आणि ज्याजवळ पैसे आहेत, खूप धनाढ्य पैशावाला आहे, तर त्याला देखील कोणाची भीती आहे? राजाची. राजा त्याचं धन हरण करून नेऊ शकतो.
वितेषु राज्ञे भयम वादे वादभयम. एखादा विद्वान आहे आणि त्या विद्वानाला दुसरा विद्वान भेटण्याची भीती आहे, वाद घालण्याची भीती आहे आणि वाद घालून मग त्याच्यात नुकसान, त्याच्यामध्ये अपमान होण्याची भीती, पराजय होण्याची भीती. वादे वाद भयम तपेंद्रिय भव. आणि तप करणाऱ्याला इंद्रियाचं भय आहे, कारण इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभम मन. चांगल्या देखील माणसाचं मन ते इंद्रिय हरून टाकतात. त्यामुळं तपेंद्रियाला इंद्रियाचं भय आहे. आणि रूपे भयम योषिता. आणि स्त्रीला सौंदर्याची भीती आहे. सौंदर्य टिकून राहीनच का नाही, ते निघून जाईन का नाही याची बी भीती आहे. आणि सौंदर्यामुळे तिच्यावर अनेक संकट येऊ शकतात याची भीती आहे. रूपे भयम योषिता. हारशे शोक भयम. हारशे झाला तर त्याच्या मागच शोक येत असतो. हारशे झाला की शोक येतो. हारशे शोक भयम रणे रिपभयम. आणि रणामध्ये शत्रूची भीती आहे. कधी मारल्या जाऊन आपण, कधी आपण मारल्या जाऊ याची भीती आहे. रणे रिपभवम. रणे रिपभवम काया कृतांतात भव. आणि ही जी काया आहे, शरीर आहे, त्याला काळाची भीती आहे. हा जो काळा, हा शरीर आहे, शरीर काळाचं आहे, धन कुबेराचं आहे. याला हा देह जाणारं याची काळ खाणारं असं संतांनी सांगितले. काया कृतांतात भौम. ह्या कायाला काळाचं भेव आहे. आणि इत्या सर्व निरर्थकम सिद्धितलम. आणि हे सगळं निरर्थक आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला सुख मिळालं टिकणारं नाही, दुःख आलं ते टिकणार नाही, संपत्ती मिळाली ती बी हारल्या जाऊ शकते, रूप मिळालं तुम्हाला स्त्रीला एखाद्या ते बी काळांतरानं त्याचं विद्रूप होऊ शकते ती बाई. किंवा तिला अनेक अडथळे येऊ शकतात. हारशे आला तर शोक आहेच. काय मिळाली तुम्हाला, तिला काळाचं भीती आहे. असे इथे सर्व निरर्थकम स्थितीतलम. हे सगळं निरर्थक आहे. ह्या स्थितीतलम, ह्या स्थितीच्या थळाला स्थिती म्हणजे ह्या पृथ्वीमध्ये हे सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. फक्त कृष्णम पदम निर्भयम. फक्त एकच पद असं आहे की ते निर्भय आहे. तिथं तुम्हाला कोणतीही प्रकारची भीती नाही. म्हणून श्रीकृष्ण महाराजांना सांगितलंय की अर्जुना, मनमना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्करू मामे वैशेषी सत्यम ते प्रतिजानी प्रियशी मे. मनमना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्करू मामे वैशेषी मोक्षिष्यमी मासूच. ते म्हणले, भेऊ नको अर्जुना, मी तुला मोक्ष देतो. म्हणून मायबापा, हे श्रीकृष्ण पद असं आहे की ते निर्भय आहे. तिथं कोणत्याही प्रकारची भीती नाही. एकदा यद्गत्वान निवर्तन्ते तद्धर्म परमम. एकदा परमेश्वर प्राप्तीला आपण गेलो की तिथून मात्र तुम्हाला देवता प्राप्तीला गेले, तुम्ही मायाच्या जरी प्राप्तीला गेले, चैतन्य मायाच्या, 1 कोटी वर्षाचं सुख भेटतंय तिथं. परंतु तरीही तिथून पतन होता येतं आणि व्हावं लागतंय. स्वर्गाला गेले, संत ज्ञानेश्वर म्हणले, ते म्हणले की पुण्याची पावटी सरे, इंद्रपाणाची उटी होते रे, मग येऊ लागते माघारी मृत्यूलोका. ती स्वर्गातून देखील मृत्यूलोकात यावं लागतंय. आणि हे सगळे जे पद आहेत ते स्थितीतलम म्हणजे निरर्थक आहेत. फक्त एकच पद आहे, ते पद म्हणजे कृष्णपद, ते निर्भय आहे. माझ्या तिथे गेल्यावर यद्गत्वान निवर्तन्ते तद्धर्म परमम. एकदा परमेश्वराची प्राप्ती झाली की पुन्हा ह्या नश्वर संसारात येणे नाही. मायबाबू, ती प्राप्ती करून घ्या आणि श्रीकृष्ण महाराजाच्या नादी लागा. त्यांनी सांगितले, अर्जुना, मी तुला मोक्ष देतो. मोक्षयिष्यामि मासूचं, मी तुला मोक्ष देतो. म्हणून भिवू नको, मी तुला मोक्ष देतो. तर तेच पद एक खरं निर्भय पद आहे. आणि ते पद प्राप्त करून घेण्याचा तुम्ही मायबाप प्रयत्न करा, सतत चिंतन करा. पद मिळून जाईल तुम्हाला, अशी मी तुम्हाला खात्री देतो आणि तुमची रजा घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर हे देऊन ऑफिशियल चॅनल आहे, हे तुम्हाला आवडलं असेल तरच याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, अशी विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.